नमस्कार मैत्रिणींनो, ह्या व्हिडिओमध्ये 48 साईज असलेल्या काठापदराच्या साडीवरील असं सुंदर लेस डिझाईन पाहणार आहोत. खूप सोपी पद्धत आहे, सगळ्याला सहज जमणार आहे. तर सर्वात आधी आपण कॅनव्हास पेपरवरती गळ्याची कटिंग करून घेऊया. त्यासाठी डबल फोल्डवरती तर कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे. ह्याचा पाठीमागचा गळा जो आहे तो 10.5 इंचाचा आहे, म्हणजे तयार 10 इंच होईल शिवून. ह्याची गळा रुंदी 3 इंच ठेवलेली आहे, कारण 48 साईजचा हा ब्लाऊज आहे. तर खालच्या साईडनं सुद्धा 3 ते 3.25 इंच ठेवूया. आता ह्या चौखनावरती तुम्हाला जो आकार हवा आहे ते तुम्ही देऊ शकता. हे तर मी सिंपली पान गळ्याचा आकार देत आहे. पान गळा हे खूप सुंदर दिसतो पाठीमागे. तर काय होतं बघा, असे काठापदराचे जे ब्लाउजेस असतात ते काठापासून पॅचवर्क ब्लाऊज डिझाईन बनवली जाते. पण ह्या ठिकाणी त्या ताईंना जो काठ आहे तो कमरत हवा होता, त्याची डिझाईन नको होती, पॅचवर्क डिझाईन नको होतं, लेस डिझाईन चॉईस केलेला आहे. तर त्याप्रमाणे आपण ब्लाऊज डिझाईन बघू. तर बघू शकता, आधी आपण गळ्याचा आकार दिलेला आहे पानगळा, आणि साईडला 1 इंच ते 1.25 इंचाचं कॅनव्हास पेपर ठेवायचं आहे. तर या पद्धतीने आपलं कॅनव्हास डिझाईन तयार आहे. आता ह्यावरती फेविकॉल लावून घेऊया. तर दुसरी एक गोष्ट तुम्हाला शिकता येईल ह्या ठिकाणी, की कुठलेही गळे तुम्हाला कटिंग करायचं असेल कॅनव्हासवरती, तर जे मी आज पद्धत दाखवणार आहे त्या पद्धतीने तुम्ही कुठल्याही प्रकारचे गळा डिझाईन करू शकता, अगदी सोप्या पद्धतीने. वेगळं कापड कॅनव्हासला लावायची गरज नाही आहे. तर गळा रुंदी आपली 3 इंच होती, तर 3 इंच असं अस्तरवरती मार्किंग करून घेतलेलं आहे या पद्धतीने, जेणेकरून आपला गळा मोठा किंवा असं रुंदीला कमी होणार नाही. तर असं करणे गरजेचं आहे. आणि जिथं आपण मार्किंग केलेलं आहे खडूनी, तिथंच असं कॅनव्हास पेपर चिटकवून घ्यायचं आहे. तर बघू शकता, या पद्धतीने असं कॅनव्हास चिटकवून घ्यायचं आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं गळा जर करायचा असेल, आतनं जर कॅनव्हास लावायचा असेल ब्लाऊजच्या उलट्या साईडनं, तर तुम्ही हेच पद्धत फॉलो करा. सोपी पद्धत होते, म्हणजे वेगळाच उगाचच ते अस्तर कापड कॅनव्हासला लावायची गरज नाही आहे. पण डिझाईनचे पॅचवर्काचे वगैरे तुम्हाला डिझाईन करायचे असेल तर ते बाहेरच्या साईडनं डिझाईन येते. तर बघा, अगदी कॅनव्हासला चिटकवून इथं शिलाई करून घेऊया. शिलाई झालेली आहे. आता 1/2 इंच कापड सोडायचं आहे. शिलाईपासून 1/2 इंच कापड सोडून बाकीचं कापड कटिंग करून टाकायचं आहे. आता पूर्ण गळ्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत. कट्स देणं फार गरजेचं असेल, कारण कॅनव्हास पलटताना इझिली पलटतं, फिनिशिंग छान येते. तर सर्व बाजूनी अगदी असं कट्स द्यायचे आहेत. एक लक्षात ठेवायचं आहे, जी शिलाई आहे ते कट्समध्ये येता कामा नाही आहे, याची काळजी घ्यायचं आहे. परफेक्ट. आता हे अस्तरचं कापड उलट्या बाजूने पलटून घ्यायचं आहे. आपण ब्लाऊज आधी शिदा ठेवला होता, शिद्यावरतीचं अस्तरचं कापड ठेवलं होतं, लक्षात ठेवा. आता ते पलटून उलट्या बाजूने अस्तरचं कापड घ्यायचं आहे. परफेक्ट. आता पूर्ण गळ्याला इथं डापटीप करून घ्यायचं आहे, अगदी व्यवस्थित कापड करत. गळ्याला डापटीप करून झालेली आहे. आता नेहमीप्रमाणे आपण पूर्ण अस्तरला शिलाई करून घेऊया.
जे जास्तीचं कापड आहे साईडचं ते आपण कटिंग करून टाकूया. कमरेच्या जे खालचं कापड आहे ते कटिंग केलेलं नाही आहे, कारण आपण वेगळी कमरपट्टी लावणार नाही. हवं असेल तर तुम्ही वेगळी अस्तरची कमरपट्टी लावू शकता, पण आपण त्याच कापडाचा यूज करणार आहोत. तर बघू शकता या ठिकाणी तुम्ही असं कमरपट्टी वेगळी हवं असेल तर लावू शकता, पण मी ह्या ठिकाणी त्याच कापडाचा यूज करणार आहे. असं डबल फोल्डवरती तिथल्या तिथं शिलाई करून टाकायचं आहे. जे कमरेचे टक्स पॉईंट आहेत दोन्ही ते आपण शिलाई करून घेऊया. रुंदी अर्धा इंच आणि उंची 4.5 इंच ठेवलेलं आहे पाठीमागच्या गळ्यानुसार. परफेक्ट. फायनली आपला इथं गळा पूर्णपणे तयार झालेला आहे. तर आता इथं आपण लेस लावूया. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही किंवा तुमच्या कलरप्रमाणे तुम्ही इथं लेसचा वापर करू शकता. आता पानगळा आहे बघा, ह्या टोकाला इथं असं लेसचीच छोटीशी प्लेट्स घ्यायचं आहे आणि हे लेस लावताना बघा अगदी गळ्याला चिटकून लावायचं नाही, अगदी थोडंसं कापड सोडून लावायचं आहे. तर इथं डबल टिबल जशी तुम्हाला डिझाईन हवी आहे लेसची त्याप्रमाणे लावून घ्यायचं आहे. पण इथं डबलच लेस पुरेसं होणार आहे, कारण पाठीमागच्या म्हणजे जे खालचं काठ आहे तो सुद्धा हेवी आहे. तर त्याप्रमाणे इथं छान डबलमध्ये लेस जॉईन करून घेऊया. तर बघू शकता फ्रेंड्स, फायनली आपले इथं ब्लाऊज लेस डिझाईन तयार आहे. आता ह्या ब्लाऊजला बांधणी वगैरे बांधायची नाही. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बांधणीचाही उपयोग करू शकता. फार सुंदर ही डिझाईन दिसते. तर बघू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा.